वाखरी तालुका पंढरपूर येथे पुणे येथून व्ही.बी. रामजी संवादवारी अभियानाच्या पथनाट्याचा रथ आला होता। या संवादवारीच्या पथनाट्याला मंत्री भरत गोगावले यांनी भेट दिली। या प्रसंगी पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके, रोहयो योजनेच्या उपजिल्हाधिकारी अंजली मरुड, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, अतुल राजूरकर उपस्थित होते। या प्रसंगी मंत्री गोगावले म्हणाले की शाश्वत भारत विकासाची संकल्पना या पथनाट्याद्वारे कलाकार अहोरात्र न थकता वारकऱ्यांना माहिती देत आहेत। आता रोजगाराचा दरही वाढवला असून पूर्वी 297 होता तो 317 रुपये केंद्राने केला असून राज्याच्या वतीने त्यात अजून काही वाढ करता येईल का याचा विचार सुरू आहे। घरकुल योजनेमध्ये ही दुरुस्ती करण्यात येणार असून गावातील ग्रामरोजगार सेवकांमार्फत घरकुल पूर्ण करण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले। की नेमकं विकसित भारत 2027चं जे काय उद्दिष्ट आहे त्यामध्ये आमच्या खात्याचा नेमका उद्देश काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या पथनाट्याच्या द्वारे त्या वारीला आम्ही करतोय। कारण लाखो भाविक आणि ते पण शेतकरी लोक या वारीमध्ये चालत असतात, त्यांना हे माहिती होणं गरजेचं आहे। पूर्वीची रोजगार हमी योजना, त्याचा आता विकसित भारत जी रामजी ही योजना आता आम्ही आणलेली आहे केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या। आता त्यांनी सांगितलं पूर्वी 100 दिवसाचा रोज होता शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, तो आता आम्ही 125 दिवसाचा केलेला आहे केंद्राने आणि उर्वरित महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। पूर्वी 266 योजना होत्या, आता 318 योजना केलेल्या आहेत। आणि मग त्यासाठी ग्रामीण भारत याचा नेमका अर्थ जे आमच्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये जी काही कामं आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत। त्यामध्ये वैयक्तिक लाभाची कामं आहेत, अशी अनेक कामं 318 कामं यावेळेला नवीन याच्यामध्ये आम्ही ते केलेली आहेत। आणि शाश्वत रोजगार या माध्यमातून आणि काम केल्यानंतर लगेच दाम, की त्याला उशीर नाही काही नाही, आणि ज्याला रोजगार नाही त्याला पण आम्ही बेरोजगार भत्ता आम्ही देणार। तर यासाठी आपण सगळ्यांनी हे पथनाट्य पाहावं। हा व्ही.बी. रामजीचा हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांनी अनुभवावा, की जेणेकरून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामकऱ्यांसाठी ही योजना किती लाभदायक आहे। आमचे अधिकारी वर्ग आहेत आणि या अधिकारी वर्गांच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवल्या जातील। त्यासाठी या शाश्वत भारत विकासाची जी संकल्पना आहे ती आज तुम्हाला या पथनाट्याद्वारे हे आमचे पथनाट्य करणारी लोक आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो की न थकता ते लोक अहोरात्र या वारकऱ्यांना आपल्या या पथनाट्याच्या द्वारे आकर्षित करतायत, त्यांना माहिती देत आहेत, त्यांना समजावून सांगतायत। रोजगाराचा दर पण वाढवलेला आहे। पूर्वीचा असताना जे 297 होते 212 झाले, आता 312 झाले, आता 317 रुपये हा शासनाचा केलेला आहे केंद्राचा। बाकी आम्ही राज्याच्या माध्यमातून त्यात आणखीन काय भर करता येईल का तोही आम्ही विचार करतोय। आणि आता आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जे आमच्या घरकुलांसाठी त्याच घरातली माणसं पाहिजेत, तर एखादा जर अपंग व्यक्ती असेल, त्या घरात दुसरी माणसं नसतील, का जी विधवा महिला असेल तिला जर काय करता येत नसेल तर मग त्यासाठी आम्ही ती दुरुस्त करू आणि तुम्हाला गावामध्येच रोजगार सेवक उपलब्ध करून तुमचं ते घरकुल बांधून देण्याचा प्रयत्न होईल। आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला काय अडचण येईल त्यावेळेला शासन दरबारी आम्ही आहोत।